आम्ही विकासामध्ये कुठलंही राजकारण पक्षीय राजकारण कधी आणलं नाही आणि विकासामध्ये आणणारही नाही. कारण शेवटी लोकप्रतिनिधी जे आहेत हे लोकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासंदर्भात पीपीडीसी मध्ये प्रश्न मांडत असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रश्नांना न्याय देणं हे शासनाची जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडतो. आजच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये 2026-27चं जे आर्थिक बजेट आहे त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर अनेक विषयांवर चर्चा झालेली आहे. त्यामध्ये अतिक्रमण मुक्त मुंबई, झोपडपट्टी मुक्त मुंबई, SRA क्लस्टरला प्राधान्य देणं, त्याचबरोबर ज्या आपल्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांना जेवीमध्ये घेणं आणि जेवीच्या माध्यमातून रखडलेले जे प्रकल्प आहेत त्यांना मार्गी लावणं. इंदूरचे सम्राट बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं देणं, खऱ्या अर्थाने आम्ही रमाबाई आंबेडकर नगरचा प्रकल्प 17,000 घरांचा SRA आणि MMRDA मिळून सुरू केलेला आहे, म्हणजे त्याला चालना दिलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये झोपडपट्टी मुक्त मुंबई, खड्डेमुक्त मुंबई, प्री मान्सून वर्क याच्यावर देखील चर्चा झाली. पावसाळ्यापूर्वी करण्याची कामं सर्व यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा त्रास लोकांना होता कामा नये. पहिल्या फेजमधलं 31 मे पर्यंत सगळे कॉन्क्रीटचे रस्ते कंप्लीट होतील. दुसऱ्या फेजमधले देखील 90% कंप्लीट होतील आणि त्यामुळे जे तिसऱ्या फेजचं काम पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि जे डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत आणण्याचं सूचना मी दिलेल्या आहेत. नाले सफाईच्या बाबतीमध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी पाणी वॉटरलॉगिंग होतं, पाणी साचतं, ते स्पॉट देखील माहिती आहेत आणि त्यामुळे तिथं देखील मोठ्या प्रमाणावर यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. होल्डिंग पॉन्ड आहे ते देखील कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबईकरांना त्रास होणार नाही या सर्व सूचना दिल्या. सर्व यंत्रणांनी त्याच्यामध्ये एक टीम म्हणून काम करावं अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर फेरीवाला मुक्तच मोकळे फुटपाथ हे लोकांसाठी चालण्यासाठी आहे आणि म्हणून महापालिका आयुक्तांना मी सांगितलेलं एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन हे सगळे फुटपाथ जे आहेत हे फुटपाथ लोकांना चालण्यासाठी असले पाहिजेत आणि हे फुटपाथ सुस्थितीत असले पाहिजेत, फुटपाथ सुरक्षित असले पाहिजे यासाठी बजेटमध्ये एक वेगळी तरतूद करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून मुंबईतले सगळे फुटपाथ आपल्या मुंबईकरांना चालण्यासाठी मोकळे राहतील आणि सुरक्षित राहतील या बाबतीमध्ये देखील निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे प्रदूषण मुक्त मुंबई, दादरचा शिवाजी पार्कचं प्रदूषणच्या बाबतीमध्ये IITची नेमणूक केलेली आहे. पण मुंबईतले संपूर्ण मुंबई प्रदूषण मुक्त झाली पाहिजे, प्रदूषण कमी झालं पाहिजे यासाठी जे काही नॉर्म्स ठरवलेले आहेत त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे प्रभावीपणे केली पाहिजे अशा सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे खाजगी डेव्हलपर आहेत त्यांनी सगळ्या सूचना नियम पाळले पाहिजेत. मग स्प्रिंकलर असतील त्याचबरोबर जे त्यांना 14 फुटी नेट लावून ते सुरक्षित करणे किंवा धूळ मुक्त करणे, मॉनिटरिंग सिस्टीम जी आहे ती देखील आपण हे केलेलं आहे. आणि त्यामध्ये खाजगी डेव्हलपर आहेतच, परंतु ज्या शासकीय यंत्रणा काम करत आहेत, MMRD आहे, MSRDC आहे, BMC असेल, इतर जे काही प्रकल्प करतात त्यांना देखील ते लागू प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून प्रदूषणाची पातळी कमी होईल आणि त्याचा फायदा लोकांना होईल. रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात देखील सूचना दिलेल्या आहेत. आपण रखडलेले प्रकल्प जे आहेत त्याचा पुनर्विकास झाला पाहिजे, त्याला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याच्या सूचना ऑलरेडी आपण ती पॉलिसी केलेली आहे. त्यामुळे
SRAचं पण क्लस्टर केलंय आणि धोकादायक इमारतींचं देखील क्लस्टर केलेलं आहे. त्यामुळे क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मुंबईचा पुनर्विकास जो थांबला होता त्याला चालना देण्याचं काम केलेलं आहे. एक जिव्हाळ्याचं त्याचबरोबर ड्रग फ्री मुंबई ही देखील केली पाहिजे आणि जे ड्रग ऍडिक्ट मुलं आहेत कोणी असतील त्यांचं रिहॅबिलिटेशन सेंटर प्रत्येक महापालिका काउन्सिलिंग सेंटर डी ॲडिक्शन सेंटर जे आहे ते प्रत्येक महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे महापालिका आयुक्त आणि शासकीय हॉस्पिटल आणि ते देखील आपल्याला फेरीवाल्यांनी देखील या ठिकाणी त्यांची पॉलिसी ठरेपर्यंत कोर्टामध्ये मॅटर आहे ते नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारचा आपला व्यवसाय त्यांनी करावा. नागरिकांना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. त्या बाबतीत देखील प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बांगलादेशींचा मुद्दा आलेला होता. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा विषय जो आहे वाहतूक कोंडीवर देखील उपाययोजना झाल्या पाहिजे या संदर्भात देखील सर्व यंत्रणांना सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे ते काम करतील आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची काळजी घेतील. त्याचबरोबर ज्या मुंबईमध्ये टॉयलेट ऑन व्हील पिंक टॉयलेट महिलांची जी काही गैरसोय होते ती स्पॉट आयडेंटिफाय करून मार्केट असेल इतर जी काही ठिकाणं आहेत रेल्वे स्टेशन असतील त्याच्या बाहेरचा परिसर असेल बस स्टॉप असतील इतर ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट ही सूचना दिल्या महापालिकांना आयुक्तांना आणि ते स्वच्छ असले पाहिजे अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. बाकी बांगलादेशी जे काही लोक राहत आहेत घुसखोरी करून त्यांना तात्काळ शोधून काढणे या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांना सूचना दिल्या. त्यांचे आधार कार्ड दिले असतील तर ते रद्द करणे, जी कागदपत्र दिली असतील तर ती त्यांनी मिळवली असतील तर ती सगळी रद्द करून बांगलादेशींना बाहेर काढणं या संदर्भातला देखील चर्चा आजच्या डिप्टीची बैठकीमध्ये झालेल्या आहेत. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः देखील गांभीर्याने ही बाब घेतलेली आहे आणि म्हणून बांगलादेशींना मुंबई महाराष्ट्रातून त्यांच्या बाहेर काढणे हद्दपार करणे ही देखील निर्णय हा झालेला आहे. तर तुम्ही एक महत्त्वाची सूचना केलेली आहे की जे आजार जे आहेत जे शासकीय योजनेत बसत नाही तर त्यांना कुठेतरी सामावून घेण्यासंदर्भात तुम्ही देखील काही सूचना केलेल्या आहेत. ते नेमकं काय आणि ते कधीपर्यंत होऊ शकतं? काही बदल ज्या महात्मा फुले आरोग्य योजना असेल महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये जे काही आजार आता एन्जिओग्राफी आहे त्याचबरोबर हार्टचे जे स्टेंट आहे त्याचबरोबर काही आपल्या ऑर्थोपेडिक सर्जरी आहे त्याच्यामध्ये बसत नाहीये तर त्यामुळे त्यांना नागरिकांना ज्या आपल्या रुग्णांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया आहेत तर त्या महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये त्या कव्हर कराव्या अशा प्रकारच्या सूचना मी सार्वजनिक आरोग्य विभागाला त्यांना देणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना फायदा होईल. त्याचबरोबर मी एका केम हॉस्पिटलमध्ये सरप्राईज व्हिजिट केली होती. त्यावेळेस काही लोकांनी औषधं आम्हाला विकत आणावी लागतात अशा प्रकारच्या तक्रारी आणि विनंती केली होती. तर झिरो प्रिस्क्रिप्शन हे निर्देश मी दिले होते. आयुक्तांनी आज महापालिका आयुक्तांनी मला सांगितलं 80-85% हॉस्पिटलमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन आहे. औषधाला पैसे द्यावे लागत नाहीत. अजून एक 15-20% हॉस्पिटलमध्ये ती यंत्रणा कार्यान्वित होईल आणि 100% औषधं रुग्णांना त्यामध्ये मोफत मिळतील. आपल्या दवाखान्यामध्ये देखील औषधं मोफत मिळाली पाहिजे या संदर्भात देखील मागणी झाली ती देखील पूर्ण होती.
काही राजकीय प्रश्न आहे. नहीं जाएगा भाई, हिंदी हिंदी त्याप्रमाणे त्या देखील सूचना अंमलात येतील आणि लोकांना ते समजेल. तर जो ठाकरे गट मुंबईमध्ये मराठी महापौर बसावा आहे ती आग्रह धरत होता. इतर बाकी मुंबईचे जे विषय होते या संदर्भात या DPT मराठी भवनचा एक महत्वाचा विषय मराठी होता. भवनाचं काम जे आहे ते देखील युद्धपातळीवर जोरात आपण करू त्या देखील सूचना दिलेल्या आहेत. तर सर ज्या मुंबईमध्ये ठाकरे गट मराठी महापौर बसावा ते आग्रह बोल दे तो 2019लाच बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे आम्हाला हे सरकार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला होता आणि मग बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. आज त्यांचे विचार आणि डेव्हलपमेंट या राज्याचा विकास आणि बाळासाहेबांचे विचार हे घेऊन आम्ही पुढे जातोय. म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत, नगर परिषदेमध्ये, महापालिकांमध्ये आणि झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्हाला कौल दिलाय, आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून 2019लाच त्यांचा जी काही भूमिका त्यांनी घेतली ती आता या पुढे परभणीमध्ये त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे. संघटना बांधणीसाठी म्हणणार नाही, आम्हाला अनुमती नाही त्याची. वंदे मातरम गीत म्हणणार नाही याची भूमिका आबू अडचणी. वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन. त्यामुळे हे राष्ट्रगान आहे की हे वंदे मातरम म्हणत म्हणत आपल्या अनेक देशभक्तांनी, स्वातंत्र्यवीरांनी फाशीवर चढले, बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन करणं हे सगळ्यांनी केलं पाहिजे. हा भारत देश आहे. प्रत्येक भारतीयाने हे वंदे मातरम म्हटलंच पाहिजे. अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्याला बाहेर पडणार. संघटना बांधणीसाठी उद्धव ठाकरे बाहेर पडणार आहेत अधिवेशनानंतर. चांगलं आहे. तर शुभेच्छा. मराठीमध्ये उद्धव ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरींना तुम्ही डायरेक्ट GR काढून दिला लालबागचे विकास काय करत कारण म्हणजे आम्ही निधी देताना कुठलाही दुजाभाव केलेला नाही आणि त्या भागाची आवश्यकता लक्षात घेऊन नागरिकांची माझं कामच तसं असतं. निर्णय घेतला की त्याच्या अंमलबजावणी तात्काळ, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, त्याच्या हातात GR देऊन टाकला. त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना देखील हे केलेलं आहे. आता देखील मी उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. ज्या ज्या विभागांचं मी काम करतोय, ज्या विभागा माझ्याकडे आहेत, हाताळतोय, माझ्या कामाची पद्धत हीच आहे. तात्काळ जे होण्यासारखं काम आहे ते लगेच करतो आणि शेवटी नागरिकांना दिलासा देण्याचा विषय. भाई मराठी मराठीला मुद्दा बांग्ला देखिए, आज जिला नियोजन बैठक में कई विषयों पर चर्चा हुई है. मुंबई के बारे में और मुंबई का विकास होना चाहिए, मुंबई सुरक्षित होनी चाहिए, मुंबई अतिक्रमण मुक्त होनी चाहिए, मुंबई झोपड़पट्टी मुक्त होनी चाहिए, मुंबई प्रदूषण मुक्त होनी चाहिए, मुंबई भ्रष्टाचार मुक्त होनी चाहिए, फुटपाथ लोगों को चलने के लिए चाहिए. वो भी कहने कमिश्नर महापालिका आयुक्त जी से कहा है कि ये फुटपाथ का पूरा एक बड़ा ड्राइव ले लो. ये फुटपाथ लोगों को चलने लायक होनी चाहिए, सुरक्षित होनी चाहिए और वो उनका अधिकार है. बाकी क्लस्टर जो है झोपड़पट्टी मुक्त मुंबई, इसको भी इसके बारे में चर्चा हुई है. ड्रग फ्री मुंबई के बारे में भी चर्चा हुई है. फेरी वाला जो है, हॉकर जो है, उन्होंने भी नागरिक जो है, चलने वाले प्रवासी जो है, पादचारी है, उनको किसी बात की दिक्कत ना हो इसका भी ख्याल रखना चाहिए. महिलाओं के लिए पिंक टॉयलेट और टॉयलेट ऑन व्हील जहाँ जहाँ मार्केट एरिया है, जहाँ आवश्यकता है, हमारी महिलाओं की असुविधा ना हो उनको, इसके लिए वो भी निर्णय लिया है. कमिश्नर आयुक्त जी को कहा है कि उसका अमल करें. और प्रदूषण के बारे में भी, प्रदूषण मुक्त मुंबई, इसके बारे में गड्ढों से मुक्त मुंबई, ये भी इसके बारे में भी निर्णय लिया है. 31 मई तक पहला फेज कंप्लीट कॉन्क्रीटाइजेशन होगा. सेकेंड फेज जो है
ये भी लगभग अगले कुछ 6 महीने में कंप्लीट हो जाएगा। थर्ड फेज जो है बारिश के बाद शुरू होगा और जो ये डांबर के रोड है वो उसपे गड्ढे नहीं होने चाहिए। ये सभी यंत्रणाओं को मैंने सूचित किया है। प्री मानसून वर्क मुंबई में वाटर लॉगिंग नहीं होनी चाहिए, नाले की अच्छी तरह सफाई होनी चाहिए, जहाँ पानी भरता है वहां पर यंत्रणा पूरी अलर्ट होनी चाहिए, होल्डिंग पॉन्ड है वो एक्टिव होनी चाहिए। ये सभी जो है सभी विषयों पर चर्चा हुई है और मुंबई के बारे में हम लोग पूरी तरह कॉशियसली काम कर रहे हैं। मुंबई एक वर्ल्ड क्लास शहर बनना चाहिए और उसमें सभी सुविधा होनी चाहिए। इसलिए कल ही मैं और मुख्यमंत्री देवेंद्र जी मुंबई महापालिका में गए थे। मेयर और डिप्टी मेयर को हमने कहा है उनको पूरी तरह सपोर्ट राज्य सरकार करेगी और मुंबई को एक जैसे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने कहा था मुंबई ये ग्लोबल फिनटेक कैपिटल होना चाहिए, उसी तरह ये वर्ल्ड क्लास शहर जो बनना चाहिए। इसके जो भी करना है हमारा राज्य सरकार करेगा।